असून तो तसाच विचार करत असतो की शशिकांत जो आहे तो आवाज कानावर पडतो. आणि काय झालं रे, जेवतोयस ना? त्याने अजून एक घास पण खाल्ला नाही हे बघून शशिकांतराव बोलतात. हा. त्याचा आवाज कानावर पडताच अनिल जो आहे तो त्याच्या विचारातून बाहेर येतो आणि हो म्हणत जेवायला घेतो. त्याला जेवताना बघून बाकी सगळे पण समाधानाने जेवण करू लागतात. इकडे दामिनी पण तिच्याच ट्रेनिंग सेंटरला पोहोचली होती. ट्रेनिंगच्या मेसमध्ये सगळेजण जेवायला बसले होते. सगळेजण दामिनीकडे बघत होते, तेही विचित्र नजरेने. तर कारण दामिनी अजून पण सकाळी नेसलेल्या साडीतच तिथे जेवायला आली होती. तिला साडीत बघून कितीतरी जण तिच्या खालच्या दर्जाचे समजत होते, पण त्यांना काय माहिती ती दामिनी होती, तिच्या अनिलची वाघीण. सगळेजण एकमेकांच्या कानात तिच्याबद्दल कुजबूज करत होते, पण दामिनीचं मात्र कोणाकडेच लक्ष नव्हतं. ती तर समोर जेवणाचं ताट घेऊन त्या ताटाकडेच एकटक बघत बसली होती. तिच्या अनिलची कमी जाणवत होती. त्याच लाडाने लहान बाळासारखं जेवण भरवणं आठवून डोळे बंद भरून येत होते. ती तिच्या आठवणीत हरवली होतीच की तिला समोरून कोणाचा तरी आवाज येतो. मी इथे बसू शकते का जेवायला? एक मुलगी तिच्या समोर ताट घेऊन उभी राहत तिला अवतीने विचारते. तर तसं तिचा आवाज ऐकून दामिनी भानावर येत हलकेच पाणावलेले डोळे पुसत जे आहे ती समोर बघते. हा. दामिनी तिच्याकडे बघत हलकं हजू चेहऱ्यावर ठेवते आणि बोलते. तशी आता ती मुलगी पण हसतच तिच्या समोर एकाच टेबलवर जेवायला बसते. हाय, मी प्रिया माने. आणि तुझं नाव? ती मुलगी तिचं नाव जे आहे ते सांगत तिला पण तिचं नाव विचारते. मी दामिनी अनिल यादव. दामिनी पण तिच्या हातात हात मिळवत तिला तिचं नाव सांगते. वा, छान नाव आहे तुझं दामिनी. फ्रेंड्स? ती परत तिला विचारते. तसं दामिनी पण हसतच हो मध्ये मान हलवते. आधीच एकटी पडलेली दामिनी प्रियाच्या येण्यामुळे थोड्या वेळासाठी तरी विरहाचं दुःख विसरून गेलीच होती. अशाच हलक्या फुलक्या गप्पा मारत ती पण जेवण करून घेते. अनिलला आज त्याची रूम अगदी भकास वाटत होती. तर आधी तर दामिनी रूममध्ये नव्हती तर त्याला रूममध्ये पाय ठेवू वाटत नव्हता. पण कितीतरी वेळ बाहेर थांबणार होता तो, कारण तो जोपर्यंत बाहेर होता कोणी ना कोणी घरातलं त्याला बघायला येतच होतं. म्हणून नाईलाजाने तो रूममध्ये येतो. दरवाजा उभा राहून तो मोठा श्वास घेतो. तसंच हात पाठीमागे करत तो रूमचा दरवाजा लोटून घेतो. तेच त्याचं लक्ष खिडकीकडे जातं. तसं तो खिडकीजवळ जाऊन उभा राहतो. क्षणात डोळ्यासमोर कालचं दामिनीचं रूप तरळून जातं. किती रडत होती ती काल, आठवूनच त्याच्या मनात कालबाकालव झाली होती. जेवण उरकवून ती आणि प्रिया दोघी सोबतच रूममध्ये येतात. एक रूम 3 जणींनी शेअर करायची होती. या दोघी तर आल्या होत्या, अजून एक जण यायची बाकी होती. त्या दोघी पण त्यांचं बेड आवरायला घेतात. तेच दरवाजातून त्यांना आवाज येतो. हाय फ्रेंड्स, मी जॉईन करू शकते का तुम्हाला? दारात उभी राहिलेली मुलगी विचारते. तसं प्रिया आणि दामिनीचं लक्ष दरवाजाकडे जातं. पण त्या मुलीचा अवतार बघून दोघींचे पण डोळे विस्फारतात, कारण ती मुलगी एखादा मुलगा असल्यासारखीच वाटत होती. तिचे कपडे, केस, मुळात तिची पर्सनॅलिटीच एखाद्या मुलासारखी होती. दोघीही तिच्याकडे डोळे मोठे करून बघत होत्या. काय झालं? तुम्ही दोघी असं का बघताय माझ्याकडे? भूत बघितल्यासारखं. ती मुलगी आत येत त्या दोघींकडे बारीबारीने बघत होते. भूतापेक्षा पण भयंकर आहे हे सगळं. तुमचं गुड नेम काय आहे मॅडम? प्रिया पहिलं वाक्य तोंडातल्या तोंडात पुटपुटते. तसं तिच्या शेजारी उभी राहिलेली दामिनी पटकन तिचा हात दाबते. तसं प्रिया लगेच स्वतःला सावरत त्या मुलीला तिचे नाव विचारते. प्रणाली मिश्रा नाव आहे माझं. तुमचा इंट्रो? तिचं नाव सांगून तो त्या दोघींना पण
नाव विचारते तसं प्रिया लगेचच पुढे होते. माझं नाव प्रिया आणि ही दामिनी. आपण तिघी एकाच रूममध्ये राहणार आहोत. मस्त ना? प्रिया अगदी आनंदात तिच्यासमोर उभी राहत बोलते. तिला एवढं उत्सवात नाव सांगताना बघून प्रणाली तर डोळेच मोठे करून तिच्याकडे बघते. तू तो छोटा पॅकेट बडा धमाका है रे छोरी. आणि तिचं नाव तू सांगत आहेस? तिला काय बोलता येत नाही का? तू बोलायचे पैसे देते का तिला? प्रणाली दामिनीकडे बघत बोलतच तिच्या बेडवर येऊन आडवी पडते. दामिनीला तिचं वागणं आणि बोलणं जरा खटकतंच. तसं ती तिच्याकडे न बघताच तिच्या बॅगेत काहीतरी शोधू लागते. राग आला काय हिला? मी तर मस्करी करत होते. चिल यार, वर्षभर एकत्र राहायचं आहे आपल्याला. हसत खेळत राहिलो तर दिवस पण चांगले जातील आणि आपला बॉन्ड पण चांगला होईल. वाटसे. प्रणाली आता उठून आपला बॉन्ड पण चांगला होईल वाटसे असं म्हणत असते. प्रणाली आता दामिनीजवळ येऊन बसते आणि थोडंसं वाकून तिच्याकडे बघू लागते. त्यानंतर तशी दामिनी पण तिच्याकडे बघते. काही वेळ दोघी पण एकमेकांकडे बघतच राहतात आणि दुसऱ्या क्षणाला हसतच एकमेकींना टाळ्या देतात. त्यांना हसताना बघून प्रिया पण त्यांना जॉईन होते. प्रिया आणि प्रणाली मुळे दामिनी तशी नॉर्मल तर झाली होती, पण जेव्हा झोपायला गेली ना तेव्हा तिला झोपच लागत नव्हती. शेवटी न राहून ती पुन्हा उठून बॅगेतून अनिलचा चोरून आणलेला शर्ट हृदयाशी कवटाळते आणि बेडवर स्वतःला झोपून देते. त्या शर्टमधून येणारा त्याच्या शरीराचा सुगंध श्वासात भरून ती डोळे बंद करून त्याच्या गोड आठवणींना उजाळा देत बसते. अशातच मध्यरात्री कधी तिचा डोळा लागतो, तिला पण समजत नाही. इकडे अनिल पण त्याचं जेवण उरकून कधीचा गोठ्यात त्याचं काम करत होता. त्यातून पण सारखं त्याचं लक्ष मागे लोखंडी दरवाजाकडे जात होतं. जणू आज पण दामिनी त्याच्या मागे येऊन उभी राहणार होती, जशी नेहमी राहायची. पण ती काय तिची पुटसची खूणही तिथे दिसत नव्हती त्याला. पण तिचं अस्तित्व तिथल्या प्रत्येक गोष्टीत जाणवत होतं त्याला. स्वतःला सावरून तो जायला लोळतो तर सहज त्याचं लक्ष सर्जा आणि नाजूकवर जातं. दोघींनीही समोरचा चारा न खाता तसंच खाली बसून होत्या. दामिनीने जाताना जेवढा चारा टाकला होता तेवढाच काय तो चारा त्याने खाल्ला होता. नाहीतर दुपारपासून टाकलेला चारा तसाच पुढे पडून होता. त्या दोघांकडे बघतच अनिल मोठा उसासा सोडतो. चल अन्या, तुला तुझं दुःख वेदना कवटाळून बसता येणार नव्हतं गड्या. घरातली बाकी माणसंही काय ही मुकी जनावरं पण तिच्यात एवढा जीव गुंतवून बसली आहेत की समोर टाकलेला चारा पण त्यांना गोड लागेना झालाय. आता तुलाच सगळ्यांना सांभाळावं लागणार आहे. स्वतःशीच बोलत अनिल केसातून हात फिरवतो आणि सर्जा नाजूक जवळ येऊन उभा राहतो. काय झालंय तुम्हा दोघांना? समोर टाकलेलं खाल्लं का नाही? अरे ती सांगून गेली आहे ना की ती आपलं स्वप्न पूर्ण करायला गेली आहे म्हणून. मग असं तोंड बारीक करून का बसला आहात? हे बघा, दोघं पण पटकन टाकलेलं खाऊन घ्या, नाहीतर मी तुमच्या मालकिणीला सांगेन की तुम्ही तिने सांगितलेले ऐकलंच नाहीये. मला माहीत आहे तुम्हाला तिची सवय लागली आहे. मला पण खूप सवय लागली आहे रे तिची. पण काय करणार, हा दुरावा थोडे दिवस आपल्याला सहन करावा लागणारच आहे. अनिल सर्जा आणि नाजूकला समजावता स्वतःला पण समजावत होता. कदाचित स्वतःचं मन धीट करून घेत होता. त्या दोन मुक्या जनावरांशी बोलतच तो त्याच्या गळ्यात पडतो आणि हळूहळू त्या दोघांना गोंजारू लागतो. ती दोघंही बैल पण सगळं समजल्यासारखं त्याच्या दोन्ही खांद्यावर एका बाजूला सर्जा तर एका बाजूला नाजूक पण मान टाकून शांत उभे राहतात. बैल तर चारा खाऊ लागतात, तसा तो इच्छा नसताना पण रूमकडे पावलं वळवतो. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.